जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, मला माहिती आहे हा व्हिडिओ तुम्ही कशासाठी बघायला आलेला आहात आणि या व्हिडिओवरती मी त्या सगळ्या ट्रिक्स अप्लाय केलेल्या आहेत ज्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि तुमच्यापैकी बरेच लोक असे असणार आहेत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राइब तर केलेलं नाही, पण त्यांच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे। आणि मित्रांनो, असेच तुमचे व्हिडिओज देखील तुमच्या नॉन सबस्क्राइबर लोकांपर्यंत जाऊ शकतात आणि त्या नॉन सबस्क्राइबर लोकांपर्यंत गेल्यानंतर तुमच्या देखील चॅनलला चांगले व्ह्यूज सबस्क्राइबर गेन होऊ शकतात आणि तुमचे वॉच टाइम देखील इन्क्रीज होऊ शकतं। मित्रांनो, तुम्हाला मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये चारच गोष्टी सांगणार आहे आणि या चारच गोष्टींवरती यूट्यूबचा नवीन अल्गोरिदम काम करतोय, यूट्यूबचा नवीन अल्गोरिदम चालत आहे आणि अशाच प्रकारे जर तुम्ही काम केलं तर निश्चितच तुम्हाला चांगले व्ह्यूज येऊ शकतात। मित्रांनो, नॉन सबस्क्राइबर जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत, म्हणजे ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नाही किंवा ज्यांनी मला आजपर्यंत एकदाही बघितलेलं नाही, त्यांना इंट्रोडक्शनसाठी मी सांगतो। मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल की याचा आपण काय ऐकावं, याच्या टिप्स आपण का फॉलो कराव्या, आणि मित्रांनो तुम्ही मराठी लोक जर असाल तर मित्रांनो माहितीसाठी सांगतो, मागं तुम्हाला या बाजूला 2 सिल्वर प्ले बटन दिसत असतील आणि इथं वरती एका बाजूला दिसत असेल, म्हणजे 3 सिल्वर प्ले बटन माझ्याजवळ आहेत आणि तिन्ही सिल्वर प्ले बटन मी मराठी भाषेतून चॅनल रन करतो आणि तिन्ही चॅनल माझे मराठी भाषेतून आहेत। तिन्ही चॅनलचे 1 लाख प्लस सबस्क्राइबर आहेत, तिन्हीलाही सिल्वर प्ले बटन मिळालेलं आहे आणि लवकरच चौथं देखील मिळू शकते, म्हणजे मिळेल त्या मार्गावरती आहे। ठीक आहे, तर म्हणजे तुम्हाला इंट्रोडक्शन मिळालेलं आहे माझे की बाबा याच्याकडून आपण जर टिप्स घेतल्या तर निश्चितच याने ज्या टिप्स फॉलो करून चॅनल ग्रो केलेले आहेत तसेच आपल्याला देखील टिप्स भेटू शकतील। आणि मित्रांनो, मी मागल्या 5-6 वर्षापासून यूट्यूबवरती काम करतोय आणि जो माझा एक्सपिरियन्स आहे, जे मी नवीन एक्सपेरिमेंट माझ्या चॅनलवरती करतो त्यानुसारच मला समजत असतं की बाबा काय केल्यानंतर आपल्याला व्ह्यूज येतात, काय केल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे चॅनल ग्रोथ भेटते, आणि हे सर्व मी आपल्या या चॅनलवरती सांगत असतो। त्यामुळेच मित्रांनो, जर तुम्हाला यूट्यूबर बनायचं आहे आणि तुम्हाला यूट्यूबबद्दल चांगली माहिती मराठीतून बघायची आहे तर मित्रांनो आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला मित्रांनो, आपण त्या 4 गोष्टी कुठल्या आहेत ज्या आपण आपल्या चॅनलवरती फॉलो करून चांगल्या प्रकारे चॅनलची ग्रोथ करू शकतो हेच तुम्हाला शिकायला भेटणार आहे। व्हिडिओला लाईक करा, या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली गोष्ट मित्रांनो, प्रत्येक यूट्यूबरच्या मनामध्ये येणारा प्रश्न की यूट्यूब माझा व्हिडिओ लोकांना का सजेस्ट करेल आणि माझा व्हिडिओ लोक का बघतील, कारण माझ्या कॅटेगरीमध्ये तर मोठे मोठे दिग्गज लोक जे आहेत ते बसलेले आहेत आणि त्यांचे खूप जास्त मिलियन्समध्ये सबस्क्राइबर आहेत, मग यूट्यूब माझाच व्हिडिओ लोकांपर्यंत का सजेस्ट करेल आणि माझा व्हिडिओ लोक का बघतील। तर पहिली गोष्ट मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही लक्षात घ्या, यूट्यूब जे आहे ते पहिल्यासारखं आता नाही राहिलेलं, यूट्यूब एकदम ॲडव्हान्स झालेलं आहे आणि यूट्यूब AI बेस्ड, म्हणजे AIच्या सपोर्टने यूट्यूब आता रन होत आहे। म्हणजेच लोकांना, तुम्हाला जर माहिती असेल की AI बेस्ड जे ॲप्लिकेशन आहेत ज्यांना AI सपोर्ट असतो, तर त्यामध्ये जर मित्रांनो बघितलं तुम्ही जर अमेझॉन फ्लिपकार्टवरती गेला तर त्यामध्ये पण AI इन्क्लूड आहे। आता तुम्ही जर एखादा शूज सर्च केला असेल तर तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या वेगवेगळ्या सोशल मीडियावरती पण एखादा शूज जो बघितलेला आहे तो त्याच्या रिलेटेड बाकीचे जे शूज आहेत ते तुम्हाला दिसतात। तर ते कशामुळे, तर मित्रांनो AI जे आहे ते संपूर्ण तुमचा डाटा त्याच्याजवळ आहे आणि ते समजतं तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे। त्यामुळेच मित्रांनो बघा, यूट्यूबमध्ये पण सेम तसंच आहे, यूट्यूब देखील AI बेस्ड आहे। त्यामुळे मित्रांनो बघा, तुम्ही जर यूट्यूबच्या टिप्स सारख्या बघत असाल यूट्यूबवरती तर तुमच्या होम पेजवरती, तुमच्या सर्चमध्ये, तुमच्या सजेस्टेड व्हिडिओमध्ये सगळीकडे तुम्हाला यूट्यूब चॅनल ग्रो कसा करायचा, यूट्यूबवरती सबस्क्रायबर कशी कंप्लीट करायची, म्हणजे यूट्यूब रिलेटेड सर्व तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ते बघायला भेटतात। तुम्ही जर रेसिपीमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही इंस्टाग्राम ओपन करा, यूट्यूब ओपन करा, तुम्हाला सगळीकडे जे आहे ते रेसिपीचेच व्हिडिओज बघायला भेटतात। असं का होतं, तर मित्रांनो यूट्यूबला देखील वाटत आहे की आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते यूट्यूबवरती आल्यानंतर त्यांचा जास्तीत जास्त टाईम यूट्यूबवरती स्पेंड झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त टाईम यूट्यूबवरती स्पेंड झाला तर मित्रांनो यूट्यूबचा पण त्यामध्ये फायदा आहे, कारण जो पण ॲड रेव्हेन्यू जनरेट होतो त्यातील जे आहे ते जवळपास 45% पर्यंत रेव्हेन्यू जो आहे तो यूट्यूबकडे जातो, राहिलेला आपल्या क्रिएटर लोकांकडे येत असतो। त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, यूट्यूबचा देखील फायदा आहे तुम्ही व्हिडिओज बघितल्यामुळे, त्यामुळे यूट्यूब अशा लोकांना ते व्हिडिओ सजेस्ट करणार आहे। म्हणजेच मित्रांनो, जर तुम्ही रेसिपी व्हिडिओज बनवत असाल तर तुमचे व्ह्यूअर्स जे आहेत ते कोण असणार आहेत, तुमच्या रेसिपी रिलेटेड जे, म्हणजे ज्यांना रेसिपीमध्ये इंटरेस्ट आहे असेच व्ह्यूअर्स असणार आहेत आणि यूट्यूब तुमचा व्हिडिओ त्याच लोकांपर्यंत पोहोचवणार आहे। म्हणजेच मित्रांनो लक्षात घ्या, यूट्यूब स्वतःहून तुम्हाला मदत करणार आहे आणि हे आपला पहिला पॉईंट होता व्हिडिओचा की यूट्यूब आत्ता सजेस्टेड बेस झालेला आहे किंवा इंटरेस्ट बेस लोकांना व्हिडिओ दाखवत आहे। त्यामुळेच तुम्हाला कमी सबस्क्रायबर असतील तरी देखील चांगले व्ह्यूज येतात आणि ही अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे। ह्यासाठी मी हा पहिला पॉईंट घेतलेला आहे। याचा तुम्हाला काहीसुद्धा फायदा नाही की व्हिडिओला व्ह्यूज वाढणं किंवा सबस्क्रायबर, फक्त तुम्हाला सुरुवातीला मोटिवेशनसाठी मी सांगितलं। भले तुमचे सबस्क्रायबर कमी असेल तरी तुम्हाला व्ह्यूज जास्त येऊ शकतात, कारण यूट्यूब
स्वतः तुमचा व्हिडिओ तुमच्या ऑडियन्स आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्याचाच फायदा आपल्याला घ्यायचा आहे पॉईंट नंबर 2 मध्ये। तर पॉईंट नंबर 2 आहे आपला CTR म्हणजे क्लिक थ्रू रेट। आता मित्रांनो क्लिक थ्रू रेट म्हणजे काय, तर तुमचं क्लिक थ्रू रेट जे आहे ते कशावरती डिपेंड असतं, तर पहिली गोष्ट असते थंबनेल, दुसरी गोष्ट असते टायटल। तुम्ही टायटल किंवा थंबनेलमध्ये काय लिहिलेलं आहे आणि थंबनेल कशा प्रकारे बनवलेलं आहे यावरती डिपेंड असतो तुमचा CTR। आता सगळ्यात पहिल्यांदा एकदम शॉर्ट्समध्ये सांगतो मी तुम्हाला CTR कसा कॅल्क्युलेट केला जातो। आता मी तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये सांगितलं की यूट्यूब इंटरेस्टेड असणाऱ्या लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ पाठवतं। आता मित्रांनो हे यूट्यूबने पाठवलं म्हणजे तुम्हाला व्ह्यूज आला का तर नाही, तर त्याला म्हणतात इम्प्रेशन, म्हणजे यूट्यूबने तुमच्या व्ह्यूअर्सपर्यंत तो व्हिडिओ पाठवला त्याला इम्प्रेशन म्हणतात। आणि समजा यूट्यूबने तुमचा व्हिडिओ 100 लोकांपर्यंत पाठवला आणि त्यातील तुमचा थंबनेल एकदम चांगला आहे आणि टायटल पण एकदम चांगला आहे आणि त्यानंतर त्या व्हिडिओवरती लोकांनी जे आहे ते 100 मधल्या 10 लोकांनी क्लिक केलं थंबनेलवरती, तर मित्रांनो तुमचा CTR झाला 10%। कारण 100 मधल्या 10 लोकांनी जर क्लिक केलं तर 10%, 1000 लोकांमधल्या 100 लोकांनी क्लिक केलं तर 10%, असा CTR काउंट होतो। ठीक आहे, मग 10% जर तुमचा CTR येत असेल तर एकदम चांगली गोष्ट आहे। सुरुवातीला जर तुमचा 5-6% जरी येत असेल तरी देखील गुड आहे, म्हणजे ठीकठाक आहे। पण जर 10%पेक्षा चांगला तुमचा CTR येत असेल तर एकदम चांगली गोष्ट आहे। आणि जर 15-20%पर्यंत CTR येत असेल तर मित्रांनो एकदम जबरदस्त, तुमच्या व्हिडिओला लाखोंमध्ये व्ह्यूज गेल्याशिवाय राहणार नाही। पण मित्रांनो यामध्ये पण एक ट्विस्ट आहे आणि मित्रांनो तो ट्विस्ट काय आहे तर आपण तो 3 नंबरमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी CTR वाढवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ते सांगतो मी तुम्हाला थोडक्यात। तर CTR वाढवण्यासाठी तुम्हाला थंबनेलची क्वालिटी एकदम चांगली ठेवावी लागेल। थंबनेलवरती एकदम छोट्या मोजकं लिहा, कारण थंबनेल तुम्हाला तुमच्या व्ह्यूअर्सला 1 ते 2 सेकंदच दिसतो, नंतर ते स्क्रोल केल्यानंतर तर जातो किंवा थंबनेल गायब होऊन त्याच्या आत व्हिडिओमध्ये काय ते प्ले व्हायला चालू होतं। तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल होम पेजवरती थंबनेल दिसतो आणि 1-2 सेकंद थांबला की थंबनेल गायब होऊन लगेच आतला व्हिडिओ प्ले होतो। म्हणजेच काय 1-2 सेकंदामध्ये वाचता यावं इतकंच तुम्ही लिहा। म्हणजे जर तुम्ही रेसिपी बनवली असेल किंवा काय बनवलं असेल, काही बनवलं असेल, तुमच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जे सांगता येईल तितकं तुम्ही थंबनेलवरती लिहायचं। पण टायटल मात्र मित्रांनो तुम्हाला व्ह्यूअर्सला तुमच्या 5-6 सेकंद जोपर्यंत व्हिडिओवरती क्लिक करत नाही तोपर्यंत दिसतो, त्यामुळे टायटलमध्ये तुम्ही एकदम असं काहीतरी लिहा की जेणेकरून लोकांनी क्लिक केलं पाहिजे। ठीक आहे, समजा एक्झाम्पल मी प्रत्येक वेळी देत असतो वांग्याच्या भाजीचं, बरेच लोक म्हणतात की हे एक्झाम्पल सोडून दुसरं कुठलं तर दे, पण मित्रांनो हे एकदम तुम्हाला समजण्यासारखं आहे। ठीक आहे, तर बघा वांग्याच्या भाजीत जर आपण मिळलं, वांग्याची भाजीचं एकदम अट्रॅक्टिव्ह असा फोटो थंबनेलवरती तुम्ही टाकला आणि थंबनेलवरती काही जरी नाही लिहिलं, ठीक आहे, पण थंबनेल लोकांना अट्रॅक्ट होण्यासाठी वांग्याची भाजी एकदम जबरदस्त दाखवली, अशी की लोकांच्या तोंडाला एकदम चव सुटली पाहिजे आणि वांग्याची भाजी ज्यांना बनावायचे ते लोक त्यावरती क्लिक करतील। पण कधी करतील, वांग्याची भाजीच तर थंबनेल सगळेच लावणार, पण टायटलमध्ये जर तुम्ही लिहिलं या पद्धतीने जर तुम्ही वांग्याची भाजी बनवली तर अजिबात शिल्लक राहणार नाही किंवा लोक बोटं चाटूनच खातील अशा प्रकारे। म्हणजे असं काहीतरी विचित्र तुम्ही बऱ्याच लोकांच्या व्हिडिओला बघितलं असेल की असं काहीतरी लिहिलेलं असतं की तुम्हाला त्या व्हिडिओवरती क्लिक करणं भाग पाडतात। ठीक आहे, तर याला CTR म्हणतात आणि मित्रांनो हा एकदम चांगला करणं तुम्हाला गरजेचं आहे। त्यामुळेच टायटल तुम्ही एकदम असं लिहा की लोकांनी त्यावरती क्लिक केलं पाहिजे आणि थंबनेल पण एकदम सिंपल ठेवा पण अट्रॅक्टिव्ह ठेवा। ठीक आहे, म्हणजे CTR जितका तुम्ही वाढवाल तितकं तुम्हाला चांगले व्ह्यूज येणार आहे। आता मित्रांनो मी तुम्हाला म्हटलं होतं की पॉईंट 3 मध्ये आपण बघणार आहोत की CTR जरी चांगला आला तरी पण लोकांचे बरेच लोक म्हणतात की माझा CTR 20% आहे पण मला व्ह्यूजच येत नाहीत। तर ते मित्रांनो कशावरती डिपेंड राहते की बाबा लोकांनी तुमच्या व्हिडिओवरती क्लिक तर केलेलं आहे, क्लिक केल्यानंतर यूट्यूबला वाटतं की बाबा हा याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी चांगलं आहे तरच लोक क्लिक करतायत ना, पण क्लिक केल्यानंतर पण यूट्यूब आणखीन काय बघतं तर ॲव्हरेज वॉच ड्युरेशन। ठीक आहे, AWD म्हणू शकता तुम्ही, ॲव्हरेज वॉच ड्युरेशन। ठीक आहे, म्हणजे काय तर तुमचं ॲव्हरेज वॉचिंग किती आहे। आता बघा समजा तुमचा व्हिडिओ 10 मिनिटाचा आहे आणि त्यातील लोक काय करतायत की सरासरी लोक, म्हणजे काही लोक 10 मिनिटाचा आहे तर 10 मिनिटं बघतायत, काही लोक 2-3 मिनिटं बघतात, काही लोक 10 सेकंदावरती सोडून जातात। ठीक आहे, तर त्याची सरासरी काढली जाते आणि सरासरी जर तुमची 40%पेक्षा जास्त असेल, ठीक आहे, म्हणजेच 40% म्हणजे किती झालं तर 4 मिनिटापेक्षा जास्त ॲव्हरेज वॉच टाईम तुम्हाला येत असेल तर एकदम परफेक्ट आहे, गुड आहे। ओके, पण मित्रांनो हे काय होतं की टाइम ड्युरेशनवरती पण डिपेंड राहतं। आता तुमचा व्हिडिओ समजा 10 मिनिटाचा आहे, 4 मिनिटं वॉच टाईम येते तर गुड, पण मित्रांनो तुमचा व्हिडिओ 2-3 मिनिटाचा असेल आणि त्याला जर तुम्हाला 1 मिनिट किंवा 1.5 मिनिट वॉच टाईम येत असेल तर ते गुड नाही आहे। कारण तुमचं जर वॉच टाईम म्हणजे तुमचा व्हिडिओची लेंथ कमी असेल आणि वॉच टाईम जर तुम्हाला 40% येत असेल तर मित्रांनो तुम्हाला 3 मिनिटाच्या व्हिडिओला सरासरी 50-60% वॉच टाईम यायला पाहिजे। ओके, म्हणजे 1.5-2 मिनिटापर्यंत व्हिडिओ तुमचा बघितला पाहिजे। तुमचा व्हिडिओ जर 10 मिनिटाचा असेल तर 4 ते 5 मिनिटापर्यंत बघितला तर एकदम परफेक्ट आहे।
पण तुमचा व्हिडिओ 20-25 मिनिटाचा असेल, 20-25 मिनिटामध्ये 40% होण्यासाठी मित्रांनो जर तुम्ही बघितलं 20 मिनिटाच्या व्हिडिओला 40% होण्यासाठी 8 मिनिट वॉच ड्युरेशन तर लागतो 40% होण्यासाठी. पण तुमचा व्हिडिओ 20 मिनिटाचा आणि 5-6 मिनिट जरी बघितला म्हणजे काय झालं तर 25 ते 30% जरी बघितला तरी मित्रांनो तुमचा व्हिडिओ चांगला चालू शकतो. कारण यूट्यूबचं म्हणणं काय, व्हिडिओची लेंथ जास्त असल्यामुळे ॲव्हरेज वॉच ड्युरेशन कमी होऊ शकतं. कारण काय, एखाद्याने 20 मिनिटं व्हिडिओ बघितला आणि एखाद्याने पहिल्या सेकंदातच सोडला तर ॲव्हरेज वॉच ड्युरेशन एकदम 50% होऊ शकतं. ओके, त्यामुळेच मित्रांनो तुमचं जितका मोठा व्हिडिओ असेल तितके ॲव्हरेज वॉच ड्युरेशन कमी आलं तरी देखील तुमचा व्हायरल व्हिडिओ होऊ शकतो. तर त्यासाठी मित्रांनो जर तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येत आहेत म्हणजे व्ह्यूज कमी येत आहेत आणि CTR चांगला असेल तर तुम्ही ट्राय करा की तुमच्या व्हिडिओची लेंथ 15 ते 20 मिनिटापर्यंत असावी. जर तुमच्या व्हिडिओची लेंथ 15-20 मिनिट असेल तर निश्चितच तुमचे व्ह्यूज 100% वाढणार आहेत जर तुम्ही ही ट्रिक फॉलो केली तर. ओके, म्हणजेच महत्त्वाचं काय तर तुम्हाला जास्तीत जास्त वॉच टाईम घेऊन येणं गरजेचं आहे. आणि जर तुमचं थंबनेल चांगला आहे आणि तुमचा व्हिडिओ 10-15 सेकंदातच लोक सोडून जात असतील तर यूट्यूबला वाटतं की याचं ॲव्हरेज वॉच ड्युरेशन खराब आहे, फक्त यांनी काहीतरी थंबनेलवरती चुकीचे टाकून लोकांकडून क्लिक करून घेतले. तर मित्रांनो नंतर तुमचे इम्प्रेशन पण कमी होतात आणि थंबनेलचा CTR पण हळूहळू डाऊन होत जातो. यामुळे मित्रांनो तुम्हाला जितकं CTR महत्त्वाचं आहे तितकंच AWD म्हणजेच ॲव्हरेज वॉच ड्युरेशन तितकंच गरजेचं आहे. म्हणजे CTR आणि ॲव्हरेज वॉच ड्युरेशन एकदम महत्त्वाचं आहे व्हिडिओ तुमचा व्हायरल होण्यासाठी. आणि मित्रांनो काय होतं की तुमचा व्हिडिओ जर सर्चेबल टॉपिकचा असेल तर त्याला मित्रांनो CTR कमी असतो. कारण लोक सर्च केल्यानंतर काय होतं 4-5 व्हिडिओ येतात मग त्यातला एक सिलेक्ट करतात. ओके, म्हणजे जर तिथं सर्चमध्ये तुमचा 4-5% जरी असेल CTR तरी चांगली गोष्ट आहे, फक्त तुम्हाला वॉच टाईम जास्त यायला पाहिजे. आणि जर सजेशनमधून व्ह्यूज येत असतील तर मात्र तुम्हाला CTR जो आहे तो 10%, 15%, 20% असा असायला पाहिजे. 10% असेल तरी ठीक आहे, पण वॉच टाईम तुमचा जर चांगला येत असेल 10% CTR आणि वॉच टाईम 50-60% येतोय तर मित्रांनो तुमच्या व्हिडिओला व्हायरल होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही, अगदी यूट्यूब देखील थांबवू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, वॉच टाईम आणि CTR महत्त्वाचं आहे. सोबतच तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त व्ह्यूज पाहिजे असतील तर पॉईंट नंबर 4 येतो तो म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक. आता मित्रांनो ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे काय तर सध्या मार्केटमध्ये ट्रेंडिंगवरती काय चालू आहे त्याच्या रिलेटेड जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्हिडिओज टाकले तर मित्रांनो निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आता रेसिपी चॅनलचं एक्झाम्पल घ्या, मागच्या महिन्यामध्ये किंवा या आत्ता 15 दिवसामागं दिवाळी फेस्टिवल होता, आपल्या सगळ्यांचा सण दिवाळी. दिवाळी कधी चालू होते तर दिवाळी मित्रांनो आपली 20-22 तारखेच्या आसपास दिवाळी चालू झालेली. पण मित्रांनो रेसिपी चॅनलसाठी महत्त्वाची गुड न्यूज काय होती तर दिवाळीचा फराळ वगैरे करण्यासाठी लोक खूप जास्त यूट्यूबवरती होते आणि खूप जास्त व्हिडिओज बघत आहेत. अगदी काही लोकांना एका दिवसात 1.5, 2-2, 4-4, 5-5 लाख व्हिडिओला व्ह्यूज येत होते. आणि मित्रांनो हे 5-5 लाख व्ह्यूज कशामुळे येत होते तर टॉपिक ट्रेंडिंग आहे. आता ट्रेंडिंग टॉपिक आहे म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ दिवाळी आहे दिवाळीच्या आदल्या दिवशी टाकला तर त्याला व्ह्यूज येतील का तर नाही. दिवाळी आहे 20-22 तारखेच्या आसपास तर त्याचा फराळ 8-10 दिवस आधीच करायला चालू होतात लोक. ठीक आहे, म्हणजे 10-12 तारखेच्या दरम्यान जर तुम्ही व्हिडिओज टाकला तर निश्चितच 10 दिवसांमध्ये त्याला चांगले व्ह्यूज येतील. मित्रांनो ज्यांना गरज आहे तेव्हा ते व्हिडिओज बघत राहतील आणि 10 दिवसात तुम्हाला अगदी 5 लाख मिलियनपर्यंत पण व्ह्यूज येतील. आणि असे बरेचसे रेसिपी चॅनल आहेत ज्यांना व्ह्यूज आलेले आहेत. हे झालं ट्रेंडिंग टॉपिक. आता मित्रांनो आपला भारतीय संस्कृती अशी आहे की प्रत्येक महिन्याला एक सण असतो. ओके, मागच्या महिन्यात तुम्ही बघितलं असेल नवरात्री होती, त्यामध्ये तुम्ही 9 दिवस वेगवेगळे रेसिपी सांगू शकत होता. दिवाळी होती, दिवाळीला तुम्ही 15-20 प्रकारच्या रेसिपी सांगू शकत होता, वेगवेगळ्या पद्धतीने सांगू शकत होता. फक्त चकली जरी असेल चकलीवरती तुम्ही 3-4 व्हिडिओ टाकले असते तरी चाललं असतं. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांपासून चकली कशी बनवायची खूप जास्त प्रकारे चालले असते व्हिडिओ. आता पुढच्या महिन्यामध्ये आणखीन काही सण येतील, प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळे सण येत असतात आणि मित्रांनो त्यावरती जर तुम्ही व्हिडिओज बनवले असते तर त्याला चांगले व्ह्यूज आले असते, कमी वेळामध्ये आले असते पण चांगले आले असते. आणि यावर्षी जरी तो व्हिडिओ बघून थांबले तरी लोक पुढच्या वर्षी तुम्हाला तो व्हिडिओ सजेस्ट होऊन त्यातून देखील व्ह्यूज म्हणजे लाईफ टाईम व्हिडिओला व्ह्यूज येऊ शकतात. लाडू कसा बनवावा, लाडू मित्रांनो लोक जे आहे ते वर्षभर बनवतात त्यामुळे ते तसे व्हिडिओ लॉंग टाईम चालतात. पण ट्रेंडिंग टॉपिक असल्यामुळे तुम्हाला कमी वेळात जास्त व्ह्यूज येऊ शकतात. आणि मित्रांनो कमी वेळात जास्त व्ह्यूज आल्यानंतर तुमचे चॅनलचे रीच चांगल्या प्रकारे राहते, तुमच्या चॅनलचे व्ह्यूज वाढतात, वॉच टाईम वाढतं, सबस्क्रायबर्स वाढतात. आणि महत्त्वाची गोष्ट हे जे मी 4 मुद्दे तुम्हाला सांगितलेले आहेत मित्रांनो हे तुम्ही चांगले आणि काटेकोर पद्धतीने जर तुमच्या चॅनलवरती फॉलो केले म्हणजेच काय 4 म्हणजे 3च फॉलो करायचे आहेत. फक्त 4था मी तुम्हाला एक सजेशन सांगितलं होतं की यूट्यूब पहिली गोष्ट काय तर यूट्यूब तुमचे व्हिडिओज लोकांपर्यंत स्वतःहून पाठवणार आहे, फक्त तुम्हाला त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे दुसरी गोष्ट आणि त्यामध्ये काय आली
तर ट्रेंडिंग टॉपिक धरून जर तुम्ही व्हिडिओज बनवले तर तुमचा किती डेट झालेला चॅनल असेल तरी तो चांगल्या प्रकारे व्ह्यूज येऊ शकतात. तिसरी गोष्ट तुम्हाला थंबनेलचा CTR ठेवणं चांगल्या प्रकारे गरजेचं आहे. आणि चौथी गोष्ट आहे ॲव्हरेज वॉच टाईम तुमचं जे काय आहे ते वॉच टाईम तुमचं चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. तर ह्या 4 गोष्टी तुम्ही फॉलो करा. आणि त्यासोबत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला देखील आपले जे 150 ते 200च्या पर्यंत स्टुडंट आहेत जे आपला यूट्यूब मास्टरी कोर्स जॉईन केलेला आहे त्यांना एकदम चांगल्या प्रकारे बूस्ट चांगल्या प्रकारे जे टिप्स आहेत त्या मी सांगितलेल्या आहेत ज्या मी यूट्यूबवरती नाही सांगू शकत, तर तो कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या कोर्सची मी लिंक दिलेली आहे. कुणावरही जबरदस्ती नाही, पण मित्रांनो तो कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला कधीही वाटणार नाही की हा कोर्स घेऊन मी चुकी केलेली आहे. अगदी कमी पैशामध्ये हा कोर्स आहे, नक्की जॉईन करा. त्या कोर्समध्ये तुम्हाला चॅनल बनवण्यापासून चॅनलवरती तुमचं बँकमध्ये पेमेंट येईपर्यंत ज्या काही प्रोसेस असतात सगळ्या सांगितलेल्या आहेत. 1000 सबस्क्रायबर, 4000 तास वॉच टाईम, बँक कशी ॲड करायची, ॲडसेन्सला अप्रूव्हर कसं मिळवायचं किंवा मॉनिटाईज कसा करायचा, स्पॉन्सरशिप कशी मिळवायची, यूट्यूबचे व्हिडिओ मोबाईलवरून शूट एडिट कसे करायचे, सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. नक्की तो कोर्स घेऊ शकता तुम्ही. सोबतच तुम्हाला 24/7 आपला व्हॉट्सअप सपोर्ट असतो. तुम्हाला काही जर क्वेश्चन्स असतील तर तुम्ही त्या ग्रुपवरती विचारू शकता. तिथं तुम्हाला मी पर्सनली गाईड करत असतो आणि प्रत्येकाचे चॅनल चेक करून काही सजेशन असेल तर ते देखील सांगत असतो. सोबतच झूम मीटिंगवरून आपण नवीन टेक्नॉलॉजी काही यूट्यूबवरती येतात त्या सगळ्या सांगत असतो. सो नक्की कोर्स घेऊ शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल. भेटा पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.